आताचे कलाकार तुझ्याकडे असे बघतात ना की तू पोचल्यानंतर तू उशीर आली, तू काय आमच्याकडे बघते, काय केलंयस तू इंडस्ट्रीत, काय केलं? अरे ह्या मोबाईलने तर इतकं हे केलेलं आहे ना, त्याच्यामुळे अभिनय बाजूला आणि मोबाईल जास्त असं आता सध्या झालंय. अगं सीन चालू असताना इथे मोबाईल लावतात, इथे पुरुष खिशात ठेवतात, बायका अशा खोचतात इकडे मोबाईल. डिरेक्टर ओके म्हटल्यावर अरे आता ना व्यसनाधीन मोबाईल मध्ये लोक झाले दारूपेक्षा पण, असं मला वाटतं. आता आपल्या मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही जो मिळायला हवाय. हिंदी इंडस्ट्रीला आहे, भोजपुरीला आहे, मल्याळम सगळ्याला आहे, फक्त मराठी इंडस्ट्रीला नाही. याचं कारण आपल्या माणसांची वृत्ती. तुझ्या मनात कदाचित हा प्रश्न असेल की सविता मालपेकर अजून निर्माती कशी नाही झाली. हो, मी तुला विचारणारच होते. तू इतकं सगळा अनुभव आहे, तुझ्या मनात कधी आलं नाही की आपण आदम निर्माते व्हावं आणि आदर्श निर्माते व्हावं? नाही, आलं ना मनात, बऱ्याच आलं. पण काय माहितीये ना, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. पूर्वीच्या लोकांबरोबर जेव्हा मी काम केलंय तेव्हा पर डेचा अर्थ असा असायचा ना अमृता, की पर डे ठरलाय माझा, तर तो पॅकअप झाल्यानंतर संध्याकाळी दिला जायचा. 3 महिने आणि 4 महिन्याने नाही दिला जायचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अरे आपल्याला करायचंय, छान काहीतरी करायचंय, हे करायचंय, पण मी संध्याकाळी पर डे म्हटल्यावर मी तो देऊ शकणार आहे का? तर नाही. ज्या दिवशी माझ्याकडे एवढा पैसा येईल ना अमृता की मी संध्याकाळी पर डे म्हटलंय, सगळ्यांना सांगितलं पर डे, एकाचाही 1 रुपया कमी करणार नाही, पर डे संध्याकाळी प्रोडक्शन लाईन संध्याकाळी पाकिट दिली गेली पाहिजे, त्या दिवशी मी प्रोड्युसर म्हणून होईल, निर्माती म्हणून. अशी माझी इच्छा आहे. आणि मी स्वामींना सांगते मला एवढं द्या ना, की कुठलाही कलाकारापेक्षा सुद्धा जेव्हा टेक्निशियन म्हणेल की सविताताई हे पैसे आहेत आमचे, हे चल ओके दिले, हे असं मला म्हणता आलं पाहिजे आणि ते संध्याकाळी मला देता आले पाहिजे, त्या दिवशी मी निर्माती होईल. पण सध्या नाही होणार. सध्या मी असं ठरवलेलं आहे, तुला सांगू, आता मी 9 चित्रपट केले, आजपर्यंत एकही व्यक्ती अशी नसेल जी माझ्याबद्दल बोलेल की कोणाचं पेमेंट मिळालेलं नाही. आज पण तू माझ्या टीमला विचारू शकते, संध्याकाळी जाताना मी त्यांचे पैसे त्यांना देते की नाही आजच्या आज पैसे, विचार. त्यामुळे मला हे जे तू म्हणते अगदी बरोबर आहे, कारण शेवटी त्यांचं पोट त्याच्यावरती असतं. आजचं काम केल्यानंतर आणि त्याच्यासाठीच आपण काम करत असतो ग कोणी. म्हणजे आम्ही कलाकार मंडळी काय म्हणा, टेक्निशियन्स असतात ते सगळे, ते तर बिचारे इतकी मेहनत. आणि मला सगळ्यात वाईट हे लाईट्समन आणि आमचे जे टेक्निशियन, मला त्यांच्याबद्दल फार हे वाटत असतं की आमच्या कलाकारांपेक्षा सुद्धा खरी जास्त मेहनत त्यांची असते. आम्ही कलाकार मंडळी बसू शकतो, आमचा शॉट नसेल, सीन नसेल तर बसू शकतो, काय घरून नेलेलं असेल ते खाऊ शकतो. ह्या मंडळींना कोण देत आहे खायला? त्यांना खायलाही 5 मिनिटं, म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी त्यांनी आणला तरी तोही त्यांना खायला वेळ नसतो. सेटवर देत नाहीत हा भाग वेगळाच आहे. हे तर वेगळीच गणित आत्ताची आहेत. म्हणजे पूर्वी निदान 100 रुपये तरी कन्व्हेन्स मिळायचा आणि 7ची शिफ्ट असू दे किंवा 9ची शिफ्ट असू दे नाश्ता मिळायचा. आता नाश्ता पण नाही आणि कन्व्हेन्स पण नाही. नाश्ता केव्हा मिळतो तर तुझी 7ची शिफ्ट असल्यानंतर. तर माझं म्हणणं हे आहे अमृता की तू निर्माती आहेस, 7च्या शिफ्टला तुला मला पोचायचंय. कुठून? मी राहते माटुंग्याला, माटुंग्यातून तू मडला सेट लावलायस, तिथे मला 7 वाजता पोचायचंय म्हटल्यावर मी घर कितीला सोडणार? 5 वाजता बरोबर. म्हणजे 6 वाजता समज, 5:30ला, म्हणजे मी घरी कितीला उठणार? 4 वाजता. बरं, आपल्याकडे अमेरिकेसारखी पद्धत नाहीये 4 वाजता ब्रेकफास्ट करायचा आणखीन निघायचं. म्हणजे सेटवर पोचायला मला घरातनं लवकर निघायला लागतंय. म्हणजे मला 7च्या शिफ्टला असू दे किंवा 9च्या शिफ्टला असू दे, मला नाश्ता नको? ही पद्धतच मला अमृता कळलेली नाही. आणि खरंच तुला सांगते, माझा असं ना चिडचिड होते किंवा मला ना असं त्या
टेक्निशियन्स आणि ह्या लोकांकडे सगळं, अरे ही माणसं इतकी मेहनत करतायत, निदान त्यांना तरी नाश्ता द्या 9च्या शिफ्टला, त्यांनाही तुम्ही देत नाही. मला कळतच नाही की ही पद्धत कुणी सुरू केली आणि कुठून सुरू झाली. पहिल्यांदा कमी पैसे होते, निर्मात्यालाही कमी पैसे मिळायचे, पण त्यात सुद्धा निर्माता ह्या गोष्टी द्यायच्या ज्या आत्ता दिल्या जात नाही. दुसरी गोष्ट की आत्ताच्या ह्याच्यात ना तुला सांगते, रिस्पेक्ट हा भाग सोडच तू. म्हणजे आत्ताचे कलाकार तुझ्याकडे असे बघतात ना की तू पोचल्यानंतर, तू उशीर आली, तू काय आमच्याकडे बघते, काय केलंयस तू इंडस्ट्रीत, काय केलं, अरे म्हणजे असे लूक असतात. मी खरंच म्हणते की ज्या लोकांबरोबर मी कामं केली आहेत ना, नशिबाने की रिस्पेक्ट देणं किंवा हा आता अपेक्षाच नाही करायची. आत्ताच्या लोकांकडनं अपेक्षाच करायची नाही. म्हणजे अपेक्षा करणारे आपण मूर्ख, की आपल्याला रिस्पेक्ट देतील किंवा काय करतील हे. पण ज्या लोकांबरोबर मी काम केलं, विक्रम गोखले म्हण, मोहन जोशी म्हण किंवा बाकीचे, म्हणजे विक्रम गोखल्यांचं मला इतकं आठवतंय, तुला म्हणते ना, बोरिवलीला प्रयोग होता आणि मला पोचायला उशीर झाला होता प्रयोगाला. ट्रॅफिकमध्ये मी अडकले होते आणि विजींचे सारखे सविता कुठपर्यंत पोचलीस, कुठपर्यंत पोचली, कारण नाटक करून आलेत ना, ह्या लोकांना 1.5 तास आधी पोचायची सवय आहे. पूर्वी आम्ही थिएटरला तसंच पोचायचो ना, 1.5 तास 2 तास आधी मेकअप करा, सगळं करा आणि एका कोपऱ्यात बसा, तुम्हाला काय करायचंय काम त्याचा विचार करा. हे शिकवलं गेलेलं असल्यामुळे ना घालमेल. आत्ताचं ट्रॅफिक आणखीन ह्या गोष्टी म्हणजे तर कठीणच. मी पोचले, म्हटलं विजी सॉरी, म्हटलं मला उशीर झाला ह्या कारणामुळे. कारण नाही सांगायची, घरातनं लवकर निघायचं, नाहीतर ट्रेन पकडायची आणि ट्रेनने यायचं. आणि एका कुठल्या तरी प्रयोगाला विजींना उशीर झाला पोचायला. ज्यांच्या समोर ते मला ओरडले होते, जी कलाकार मंडळी म्हणतो, त्यांच्याच समोर, सगळ्यांच्या समोर, म्हणजे ही सवय त्यांची, तुला त्यांच्याकडनंच आम्ही हे मग शिकत आलो ना ग. सरळ सगळ्यांसमोर सॉरी, अक्षरशः असे कान पकडले होते आणि म्हणाले सॉरी. हे ग, त्या सॉरी म्हणण्यात काय कमीपणा आहे सांग मला तू? काहीच नाही. आपलं चुकलं तर आपण, आता तो इंग्रजांनी सॉरी शब्द म्हटलाय, आपण काय म्हणू, क्षमा करा, नाही का? हो. ह्या इतक्या गोष्टी आहेत ना, तुला सांगते की ह्या लोकांकडनं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण इतकं शिकायला मिळालंय. किंवा मोबाईल, ह्या मोबाईलने तर इतकं हे केलेलं आहे ना, त्याच्यामुळे अभिनय बाजूला आणि मोबाईल जास्त असं आता सध्या झालंय. अगं सीन चालू असताना इथे मोबाईल लावतात, इथे पुरुष खिशात ठेवतात, बायका अशा खोचतात इकडे मोबाईल. आणि तू म्हणालीस ओके शॉर्ट, डिरेक्टर ओके म्हटल्या बरं, अरे आपण इतके अडिक्ट झालेलो आहोत. म्हणजे इतकं आपण जे व्यसनाधीन आपण म्हणतो, माणूस व्यसनाधीन, म्हणजे आता ना व्यसनाधीन मोबाईलमध्ये लोक झाले, दारूपेक्षा पण, असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, काय याच्यापेक्षा ह्या गोष्टीत जास्त हे गेलंय. दुसरी गोष्ट की जे निर्माते आता झालेत, कलाकार मंडळी निर्माते झालेत. आता मी कलाकार आहे, उद्या मी जर निर्माती झाले तर समजा मी अमृताकडे कलाकार म्हणून काम करत असताना मी अमृताला सांगितलं, अमृता मला सेपरेट रूम पाहिजे, मला व्हॅनिटी पाहिजे, मला हे पाहिजे, किंवा मग माझं जेवण असं पाहिजे तसं पाहिजे, हे जर मी अमृताला सांगितलंय, तर जेव्हा मी निर्माती होईल तेव्हा जर माझ्याकडे दुसरा कलाकार कुठला काम करायला आला, मग तो लहान असू दे मोठा असू दे, माझं म्हणणं कलाकार हा कलाकार आहे. मग तो सी ग्रेड आहे, बी ग्रेड आहे, ए ग्रेड आहे, हे मला माहिती नाही, तो कलाकार आहे. तर मग त्यालाही मी तीच ट्रीटमेंट दिली पाहिजे ना, जे मी मागते दुसऱ्या निर्मात्याकडे काम करत असताना. तर मी निर्माती झाल्यावर मी ते लक्षात ठेवलं पाहिजे ना, की मी जर नखरे केले दुसऱ्या निर्मात्यांकडे, तर माझ्याकडे काम करणाऱ्या कलाकाराला मी ती ट्रीटमेंट दिली पाहिजे, जी दिली जात नाही. सविता, मला असं वाटतं तुझे सगळे बोलणं ऐकून तू खरं म्हणजे पॉलिटिक्स मध्ये जायला हवी होतीस,
की छानपैकी लोकांना मस्त धडा दिला असतास किंवा उत्कृष्टपणे न्याय दिला असतास सगळ्याला. तुला असं वाटलं नाही का कधी की पॉलिटिक्स मध्ये जावं? खरं सांगू अमृता, तुझं इतका वेळ मी ऐकते सगळं, आपण मैत्रिणी आहोत, पण असे विषय कधी आपल्या गप्पात आले नाही, इतक्या आपल्या गप्पा रंगल्यात. असं ऐकताना मला खरंच वाटतंय की तू इतकं तडफ आहे तुझ्या अंगात, एवढी तडफ आहे, सगळ्यांबद्दल असा कनवाळा आहे, तर तू का नाही पॉलिटिक्स मध्ये गेलीस? एक तर सांगू, म्हणजे मला असं वाटतं की पॉलिटिक्स मध्ये यायचं असेल तर गेंड्याची कातडी असायला हवी, जी नाही आता माझ्याकडे. दुसरी गोष्ट ही आहे, माझ्या घरातनंच राजकारण आहे अगं. कारण माझे वडील कम्युनिस्ट, म्हणजे बॅरिस्टर नाथपै, मधु दंडवते, ही मंडळी आमच्या घरी यायचे. त्याच्यामुळे राजकारण काय, म्हणजे माझे वडील त्याच्यात असले तरी त्यांनी समाजकारण केलं, राजकारण केलं नाही. आणि मला सांगतानाही त्यांनी हेच सांगितलं होतं, कधी काळी तुला वाटलं तर समाजकारण कर, राजकारण करू नकोस. माझा भाऊ, धाकटा भाऊ सगळ्यात, तो राजापूरला, म्हणजे त्याच्यानंतर काँग्रेस आलं. म्हणजे माझे पणजोबा नगराध्यक्ष त्यावेळेचे, त्याच्यानंतर माझे आजोबा नगराध्यक्ष राजापूरला, आजोबा झाल्यानंतर माझा काका नगराध्यक्ष, आणि मालपेकर घराण्यातली पहिली महिला म्हणजे माझी धाकटी वहिनी ही नगराध्यक्ष काँग्रेसची होती. त्याच्यामुळे राजकारण हे घरातनं आलंय. भाऊ माझा राजकारणात गेला, सगळे मलाही वाटायचं, म्हणजे ते थोडं असं असतंच ना, नवरा राजकारणातला, तर करायला पाहिजे. पण समाजकारण मला करण्याची आवड असल्यामुळे मला तिथे जाऊन आत्ताच एकंदरीत सगळं बघितल्यावर वाटतं, इथे समाजकारण मला करता येईल का ग? तर मग माझं मन म्हणतं की नाही, तुला थोडीशी तुझी गेंड्याची कातडी पण करायला पाहिजे. तुला नुसतंच गुडी 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 असं इथे चालणारं नाहीये. त्याच्यासाठी तुला म्हणजे हुजरेगिरी करणं वगैरे ह्या गोष्टी अंगात असल्या पाहिजे, ज्या आयुष्यात. पण तू अशी खमकी आहे. हो, मला त्याच्यासाठीच म्हणायचंय राजकारणात जायला की मला ते करायला आवडतं. आणि तुला सांगते मी की मी आता राष्ट्रवादी काँग्रेसची सांस्कृतिक सेलची प्रदेश सरचिटणीस आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न जो जेव्हा आम्ही मांडला अजितदादांकडे, आणि की एकतर मी नाट्य परिषदेची, आपल्या राजकारणात आपण बघतो की ढोंगी लोकच फार असतात, जे बोलतात ते वचन पाळत नाही. इतकी सत्यवादी आहे. हा, म्हणूनच म्हटलं तुला की त्याच्यासाठी ते नाही झालं तर मी थैथयाट करणार. म्हणूनच तुझ्यासारखी व्यक्ती राजकारणात जायला हवी. आणि मी जाणार मी करणार ते. आता काय पहिलं पाऊल कुठे टाकलं मी, तर आपली नाट्य परिषद. आता मी नाट्य परिषदेत कार्यकारिणीवर आहे, मग राष्ट्रवादीत सांस्कृतिक सेलची प्रदेश सरचिटणीस आहे. मग हळूहळू काय, तर आता आपल्या मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही अमृता, जो मिळायला हवाय. हिंदी इंडस्ट्रीला आहे, भोजपुरीला आहे, मल्याळम, सगळ्याला आहे, फक्त मराठी इंडस्ट्रीला नाही. याचं कारण आपल्या माणसांची वृत्ती. का नाही कुणी झटले? आज जर आपल्या इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा मिळाला तर पीएफ पासून सगळ्या गोष्टी सुरू होतील. आणि मग जे आपण प्रत्येक वेळेला उठून सरकारकडे हात पसरतो ना, भीक मागतो, हे झालं हे पाहिजे, हे झालं हे पाहिजे, करोना, ऐक ना, नाही नुसतं अनुदान नाही, सगळ्याच बाबतीत सांगते तुला, तर ते करावं लागणार नाही. पण ही आपली याच्या आधीची नेते मंडळी, आत्ताची नेते मंडळी, हो अरे करूया ना, म्हणजे काय, करा ना, कृती करा. आणि मग काय होतं माहितीये ना तुला, माझ्यासारख्या बाईची चिडचिड होते की हे नुसतं बोलताय, ते करणार कधी? कृती करा, प्रॅक्टिकल. तुम्ही एकमेकांच्या मानेवर जे आता बसतायत ना, जे काय आता चाललेलं आहे, ह्याचं आरक्षण, त्याचं अमकं मशन, अरे मेन जी माणसं तुम्हाला, तळागाळातले कलाकार, तळागाळातली माणसं, समाज तुम्हाला निवडून देतोय कशासाठी, त्यांचा विचार न करता ह्यांचंच काहीतरी चाललेलं असतं. मग ही माणसं समाजासाठी काम कधी करणार? मग ती कामं कोणाची केली जातात? असं माझं ठाम मत आहे. जे हुजरेगिरी करतात,
24 तास जी माणसं बसून असतात पायाजवळ त्या माणसांची कामं केली जातात. बाकी सर्वसामान्य माणूस जाऊ देत, एक काम होतं काय बघ तू. अगं सर्वसामान्य काय, मी सांगते तुला, मी 10 वेळा गेले, माझं एकही काम अजून झालेलं नाहीये. मग मला विचारतात ना काही माणसं, तिथे जाऊन तुम्ही काय करताय. मग वाटायला लागतं की आईला आपण आलोय इथे, पण जे आपल्याला करायचे हे एकतर मी थोडीशी गेंड्याची कातडी करायची का. जर मला न्याय मिळवायचा असेल सगळ्यांसाठी, तर न्याय मिळवायचा म्हणजे मला आधी कुणासाठी करायचंय, तर जिने मला खाऊ पिऊ घातले किंवा घालते ती माझी इंडस्ट्री, जिने मला उभं केलंय, जिने मला आज नाव दिलंय सविता मालपेकर, ती माझी इंडस्ट्री. त्या माझ्या तळागाळातल्या कलाकारांपासून वरच्यापर्यंत सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे. आज आपल्यातली अमृता तुला सांगते, म्हणजे विचार जर केला ना तर इतके कलाकार, इतके टेक्निशियन्स, इतके की ज्यांना घरं नाही आहेत. माणसाची अपेक्षा काय असते. आणि मला असं वाटतं ना की ज्यांच्याकडे जिद्द असते, कष्ट करण्याची ताकद असते, स्वतःच 10x10चं छप्पर जर माणसाच्या डोक्यावर असेल ना हक्काचं, तर माणूस काहीही करून जगू शकतो. आता मी थोडीशी शासनाची बाजू, मी विरोधात आहे, पण तुला सांगते, मी आता दूरदर्शनवर 24 वर्ष बातम्या दिल्या. तेव्हा असताना 10% कोटामधून फ्लॅट्स मिळत होते. आणि त्यावेळेला अनेक न्यूज रीडर्सनी स्वतःचं राहतं घर असून, स्वतःच्या नावावर जागा असून सुद्धा या 10% कोट्यामध्ये मिनिस्टर्स त्यांच्या ओळखीचे, त्यांच्या ओळखीने 2-2, 3-3 फ्लॅट्स मिळवले. 1-1 लाखात, 1,20,000 फ्लॅट मिळवले. गव्हर्नमेंट रेटने तेव्हा मिळायचं. मला घ्यायचं, माझ्या मिस्टरांनी म्हटलं, हे बघ, ते ह्या ज्या काय म्हणायचं त्याला योजना असतात, ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांच्यासाठी तुझ्या नावावर 4 फ्लॅट आहे, तुला कशाला हवंय घर. ज्यांना खरं गरज आहे त्यांना मिळू देत ना. म्हणून मला ऍप्लिकेशन मिळाले. अरे नाही, पण सगळ्यांना 1 लाखात 2 बेडरूम 3 बेडरूम, याला 4 बंगला 7 बंगल्याला सगळ्यांनी फ्लॅट घेतले. म्हणजे स्वतःची घर असून मी तुला सांगते. त्यामुळे शासनाने प्रोव्हिजन केलेली असते, पण त्याचा गैरफायदा आपले लोक घेतात. आता तुला जे मी सांगते उद्योजकाच्या दर्जाचं, आमचा सांस्कृतिक सेलचे जे आमचा बाबा पाटील आहे अध्यक्ष, आणि ह्या त्या गोष्टी आम्ही आहोत सगळेजण. त्याच्यात अजित दादा, सुप्रियाताई, म्हणजे माझा प्रवेश झाला तेव्हा तर अजित दादा आणि आपले विजय पाटकर आहेत, बरीच मंडळी आपली त्याच्यात आहेत. तर त्यावेळेला आम्ही अमित देशमुख हे होते सांस्कृतिक मंत्री. म्हणजे मी वारंवार तुला सांगते की त्यावेळेचे जे मंत्री होते किंवा मुख्यमंत्री, विलासराव देशमुख, RR पाटील वगैरे, ही जी दिग्गज मंडळी होती ना, म्हणजे हॅट्स ऑफ आहे. या लोकांनी तर, नारायण राणे वगैरे, ह्या मंडळींनी कलाकारांचं इतकं भलं केलेलं आहे, इतकं. त्याच्या विरुद्ध म्हणजे अमित देशमुखनी काहीही केलेलं नाही. म्हणजे अरे कुठे विलासराव, ज्यांनी कलाकारांचं भलं केलंय, आणि कुठे तुम्ही. अरे तुम्ही साधं, तुम्हाला भेटायसाठी तुम्ही अपॉइंटमेंट देत नाहीत आणि तुमच्या सेक्रेटरी फोन नाही उचलत. शेवटी मी त्यांच्या सेक्रेटरीला एकदा सांगितलं, म्हटलं मी आता मुख्यमंत्र्यांकडे कंप्लेंट करणार की तुमचे सेक्रेटरी फोन उचलत नाहीत. आणि त्याच्यानंतर एकदा अपॉइंटमेंट मिळाली आणि हो हो करू आपण, बघू. अरे पाठपुरावा त्याचा आम्हाला सांगा ना, की नाही हे ह्या डिपार्टमेंटला तुम्ही जायचं आणि करायचं. अजितदादा का आवडतात याचं कारण की अजितदादा हा माणूस असा आहे की ते तिथल्या तिथे फोन करतात. होईल नाही होईल हे हा तुझ्या ह्याचा आहे, किंवा ते सरळ सांगतात हे काम होणार आहे किंवा हे माझ्या अखत्यारीतलं काम नाही, सॉरी. अरे हे तर सांगा तुम्ही, नाही उद्या या, परवा या, काही एवढाच उद्योग आहे. अरे आम्हाला आमची पोटं पण आहेत, आम्हाला कोणी बापजाद्यांनी पाठी ठेवलेली नाही इस्टेट. किती चल घरी गेलो तर 2 दिवस नुसतं मंत्रालयात जाऊन बसूया, नाही तर मंत्र्याच्या समोर बंगल्यात जाऊन बसूया, बघू पाठपुरा. असं नाही आहे ना. प्रत्येकाला पोटासाठी जेव्हा कामं करतो तेव्हा खरीच गरज असते, म्हणून येतो. अगं कलाकारांसाठी प्लॉट मिळवतोय आम्ही नाट्य परिषदेतर्फे. मोहन जोशी 13 वर्ष नाट्य परिषदेचा अध्यक्ष होता.
या मितीपर्यंत प्लॉट मिळाला नाहीये. त्याच्या आधी बऱ्याच कलाकारांनी मोहन जोशींकडे नावं दिली. त्याच्यातली एक कलाकार तर तुला सांगेन, आता जे तू म्हणालीस ना की नवरा बायको काम करत असतील तर एक तर नवऱ्याला मिळेल नाही तर बायकोला मिळालेला असताना सुद्धा तिने मोहन जोशीला मला पाहिजे हा. तर तेव्हा मी मोहन जोशीला सांगितलं होतं, म्हटलं प्लॉट मिळाला आपल्याला आणि ह्या व्यक्तीला तू घर दिलंस, तुझ्या मानेवरनं सुरी फिरवीन म्हटलं मी. का विचार मला. तर ती व्यक्ती म्हणाली छे कुठे माझ्याकडे नाहीये आणि आहे ना तो त्या नावाने आहे, मला ह्या नावाने. असं नसतं म्हटलं, असं नसतं, एकाच नावाने मिळतो. आणि म्हटलं आपल्याला मिळालेलं आहे. कुठे मिळालंय ते सांगू का ठिकाण. मग मी मोहन जोशीला ठिकाण सांगितलं, अमक्या अमक्या ठिकाणी हा फ्लॅट नंबर आहे, हा ही बिल्डिंग आहे, जा बघ म्हटलं. हिम्मत कशी होते. अरे तुम्ही हे म्हणायला पाहिजे की नाही बाबा यांना नाही आहे, हा दुसऱ्याला मिळू देत, त्यांना गरज आहे त्याची, टेक्निशियन्सना गरज आहे, त्यांना मिळू देत. हे प्रयत्न काही नाही. प्रत्येक जण, मी ह्याचा अध्यक्ष आहे, मी त्याचा, अरे अध्यक्ष आहात पण तुम्ही करताय काय. तुम्ही अध्यक्ष फक्त स्वतः पुरते झालेले आहात. तुम्ही आपल्यातल्या तळागाळातल्या कलाकारांपासून सगळ्यांचं भलं व्हावं याच्यासाठी झालेले नाही आहात. नुसतं एक दोनदा आवाज उठवायचे आणि आम्ही ह्याव केलं नाही त्याव केलं, याला काही अमू सांगते तुला काही अर्थ नाहीये. आणि म्हणून हे मी असलं काहीतरी बोलते ना स्पष्ट. मला एक अनुभव नुकताच आलेला मी तुला सांगते. आता माझा नुकताच चित्रपट श्यामची आई झालाय. हो. तर त्या संदर्भात मी मुनगेकर साहेबांना मुनगंटीवार आणि म्हटलं असं आहे, तुम्ही मागच्या वर्षी एक स्कीम डिक्लेअर केली होती की 1 कोटी असेल तर 1 कोटीचं अनुदान देणार. तर म्हटलं असं मी श्यामताईचा चित्रपट काढलेला आहे आणि तुम्ही बघायला या, आम्ही शो अरेंज करते किंवा प्रीमियर आहे त्या. साने गुरुजी म्हणजे महापुरुष हे ठरवायचं कोणी, हा त्यांचा प्रश्न. आता मला कीव करावी सारखी वाटते, मी काय सांगणार त्यांना. जर श्यामची आई नावावरून श्यामची आई म्हणजे साने गुरुजी हेही ज्या व्यक्तीला माहित नाही, किंवा साने गुरुजींचं कार्य काय आहे, आज अनाथांसाठी त्यांनी किती काम केलंय, पंढरपूरचं देऊळ सगळ्यांना ओपन करून दिलंय, कोणी जाऊन आज दर्शन घेऊ शकतं, त्याच्यासाठी त्यांनी किती लढा दिलाय, स्वातंत्र्यासाठी काय लढ. त्यांच्या आयुष्यावरती लोकमान्य टिळक, विनोबा भावे, नेहरूंच्या पुस्तकांचं त्यांनी ट्रान्सलेशन केलंय. या मोठमोठ्या लोकमान्य टिळक या मोठ्या व्यक्तींचा प्रभाव आहे आणि ते कसे श्याम पासून साने गुरुजी झाले हे सगळं त्या चित्रपटात दाखवले. आज कित्येक लोकांना माहित नाही, श्याम म्हणजे एक छान आई मुलाची सोय हेच सगळ्यांना वाटतं, त्यांचं करिअर माहिती नाहीये. त्यांनी जेव्हा असं म्हटलं की त्यांना महापुरुष ठरवणार कोण, मग मी त्यांना विचारलं तुम्ही फक्त महात्मा गांधी आणि फक्त आंबेडकरांनाच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 व्यक्तींनाच महापुरुष म्हणणार का. असे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक लोक आहेत ते ज्यांनी खूप कामं केलेली आहेत. असे मग फक्त 2च महापुरुष झाले. आपल्या भारतात अनेक महापुरुष झालेले आहेत. मग ते ठरवण्यासाठी तुम्ही काय समिती नेमली आहे का की बाबा हे 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 महापुरुष, हे 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 साधे पुरुष, असं काही तुम्ही ठरवलंय का. नाही, अजून बघूया, अजून ते एखादी समिती स्थापन. मग मी त्यांना म्हटलं मग असं म्हणजे माझा प्रश्न असा आहे की जर तुम्ही हे ठरवलेलंच नाही तर अशी योजना डिक्लेअर का करता. बरोबर आहे. तुम्ही जर तुमच्याकडे ही व्यवस्थाच नाहीये की महापुरुष कोण आहे हे ठरवणार तुमची समिती, तर त्यापेक्षा अनुदान देऊ नका किंवा अशा योजना डिक्लेअर करू नका. असं केलं तर नॅचरली निर्मात्यांना वाटतं की कारण मराठी चित्रपटाचे पैसे तुम्ही 5 कोटी घाला नाही तर 10, एखादा सिनेमा सैराट किंवा नटसम्राट किंवा आता सध्या काकस्पर्श आणि सध्या तो कुठला बाई पण भारी, एखादा चित्रपट कोट्यांनी कमवून म्हणजे प्रत्येक चित्रपट स्वतःचं नशीब घेऊन येतो. तर तुम्ही कुठल्या महापुरुषावर चित्रपट काढलाय म्हणजे तुमच्या 1 कोटी अनुदान ते देऊच नका ना, ते 40 लाखाचं अनुदान पण देऊ नका. मी म्हणते माझं काय म्हणणं आहे, तुम्ही अशा निर्मात्यांना द्या की समज आता उद्या तू निर्माती नाटकासाठी झाली आहेस, तुला काही अनुभव नाही, काही नाही, तू निर्माती नाटकासाठी झाली आहे, तू 25 प्रयोग खिशातले पैसे घालून तू केलेस, पण ते नाटक उत्तम आहे, नाटक लोकांना आवडतंय, तुला ते हॅमर करायचंय, तुला 100 प्रयोगापर्यंत न्यायचंय,
तर त्याच्यासाठी तुला हेल्प करणं गरजेचं आहे, कारण तू प्रयत्न करतेस, तुला मनापासून ते करायचंय. स्वतःला ए ग्रेड समजतात निर्माते, सगळं करतात, आणि मग तुम्हाला वर्ष 25,000 रुपये अनुदान कशासाठी पाहिजे? काही वेळेला काय होतंय तुला सांगते, आज मी अनुदान कमिटीवर आहे. अरे यार, हा आपला मित्रच आहे ना, काय आता, म्हणजे मला नाटक नाही आवडलं तरी मी द्यायचं याला का म्हणून? हे बघ, माझं स्पष्ट मत आहे, मित्र निर्माता असेल, निर्माती प्रोड्युसर, ती मैत्रीण असेल, काही असेल, व्यवसाय वेगळा, मैत्री वेगळी. मला ही गोष्ट अमृता तू केलीयस, तुझा प्रयत्न चांगला आहे सगळे, पण हे मला ज्याच्यात बसवायचंय, ज्या मीटरमध्ये बसवायचे त्याच्यात मी नाही बसू शकत आहे, कारण मला आवडलेलं नाहीये ते. अगदी बरोबर. माझ्या बरोबरच्या 10 लोकांना आवडलंय काय, तर वेगवेगळ्या कारणांनी आवडलेलं असतं. मग कुठे अमृता मैत्रीण असते, मग कुठे अमृता बरोबरचं रिलेशन चांगले ठेवायचे, अमृताच्या गुडबुक मध्ये काय जे असेल ते प्रत्येकाचं. याने मनातनं इच्छा नसताना सुद्धा तुला अनुदान मिळतं ना, ए ग्रेड मध्ये बसवले जाते. म्हणजे मला काय म्हणायचंय की जे नाही दाखवायचंय किंवा जे नाही, तो निर्माता नाही हे करू शकत आहे, तर त्यांना नका ना तुम्ही हे करू. जे खरोखर ज्यांनी 5 नाटकं केली आहेत, पण त्याचं 6वं नाटक हे मार खाते कुठेतरी, त्याला करायचंय ते, त्याला करा मदत. पण मला तेच तुला मी सांगते, इव्हन म्हणजे चित्रपटाचं हे अनुदान जेव्हा सुरू झालंय ना, पूर्वी 5 लाखात सिनेमा होत होता, 10 लाखात होत होता, मग 25 लाख झाले, 50, आता 10 करोड शिवाय सिनेमा होत नाही. उत्तम सिनेमा द्यायचा असेल तर हे जे तू म्हणालीस ना, 1 करोड आणि 1.5 करोड मध्ये निर्माते म्हणून नाव लावायचं असतं, किंवा त्याचं स्टेटस आम्ही निर्माते होतो कधी काळी, हे कधीतरी मग सांगायचं मुलाबाळांना आणि इतरांना. इथे तुम्ही काय करताय मग? आणि सिनेमा लागत नाही. भारतीय चित्रपट महामंडळ काय करतं? काहीही करत नाही. मध्यंतरी त्यांनी प्रत्येक चित्रपटासाठी 15,000 रुपये प्रमाणे पैसे गोळा केले. मी स्वतः 45,000 मी भरले, की आम्ही तुमचे चित्रपट विकून देणार, 1 रुपया नाही किंवा 1 नाही. आणि माझे चित्रपट सगळे चांगले होते. आता मी याच धर्तीचे केलेत, फुलराणी, तुझं श्यामची आई, त्याच्या आधीची मानिनी, आरोही गोष्ट तिघांची, 33 आठवडे चाललेला चित्रपट. परंतु काय केलं? काही केलं नाही. आमच्याकडून 45,000 माझ्याकडून घेतले, काही प्रयत्नही केले नाहीत. मी परवाच गेले, म्हटलं अहो काय झालं, एवढे पैसे घेतले होते, नाही ते काय झालं नाही. आमचे पैसे परत द्या. मला तेच म्हणायचंय, इथे पुन्हा वृत्ती आली, इथे पुन्हा अमृता वृत्ती आली, कारण तू बोलणार, मी बोलणार, बाकीचे ते कुठला तरी पुढचा विचार असतो त्यांच्या डोक्यात, नाही नाही मग आपण यांच्याशी पंगा घेतला तर मग पुढे काय होईल आपलं, मग आपल्याला विचारणारच नाही, किंवा आपला परत सिनेमा आला तर आपल्याला हेच करणार नाही, ते करणार. अरे आत्ताचा विचार करा. आत्ता सध्याची परिस्थिती ही आहे अमृता, की आत्ता आपण दोघी बोलतोय, खाली गेल्यानंतर मी असेन नसेन किंवा तू असशील नशील याची गॅरंटी नाहीये. मग जे आहे ते त्या वेळेला करा ना. उद्या बघू, परवा बघू. आणि मला तर म्हणायचंय, हे अनुदान निनुदान हे सगळं खोटं आहे. पहिली गोष्ट, हे 1 करोड 2 करोड अगं सरकारच्या तिजोरीतच पैसे नाही तर देणार कुठून? वृद्ध कलावंतांसाठी मानधन योजना सुरू केली आहे सरकारने. ते मानधन जर ऐकलंच ना तू तर लाज वाटेल. आपल्याला लाज वाटते की आम्ही काय करतोय. आमच्या क्षेत्रात राहून आमच्या लोकांनाही जर आम्ही न्याय मिळवून देऊ शकत नसू तर आमच्या जगण्याचा अर्थ काय आहे? मग माणूस म्हणून का जगतोय हे मला वाटतं, की मग माणूस म्हणून का जगतोय, काय आहे हे असलं 2700 रुपये की देणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे का नको? की तुम्ही पहिली गोष्ट माझा हा प्रश्न आहे की वृद्ध कलावंतांना मानधन तुम्ही का देता? पहिली गोष्ट, वृद्ध म्हणजे आजारपणांची सुरुवात, बरोबर. त्याच्यानंतर मुलांनी विचारलं नाही विचारलं तर 2 वेळचं काय, अर्धी चपाती भाकरी, अर्धी काय पोटाला मिळायला पाहिजे म्हणून जगण्यासाठी.
1 महिन्याचा कलाकारांना औषधाचा, निवृत्ती वेतन वगैरेही नसतं. हा, 1 महिन्याचा औषधाचा खर्च हे निघायला पाहिजे. अरे निदान तेवढं तरी द्या रे. 2700 म्हणजे तुझं आता तू खाली उतरून गेलीस की नाहीये त्याच्यातला 1 रुपया पण परत. म्हणजे 2 दिवसाचं औषध येतं, 3 दिवसाचं फार फार तर. मग त्या माणसांनी जगायचंय कसं? मोठमोठ्या गोष्टी तुम्ही करताना ह्याव केलं पाहिजे, त्याव केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं कशाला? करून दाखवा, कृती करा. हे होत नाहीये आणि आपल्या इंडस्ट्रीत तर नाहीच होत आहे. कारण प्रत्येक जण, सविता मालपेकरनी काय म्हणायचं, म्हणजे मी उद्या जर काय बोलायचं, तू जर अमृता म्हणाली मला की सविता बघ जरा काय, तर मी कशाला यायला पड्यात पडू? मी निर्मात्याकडे मागितलेले पैसे मला मिळत आहेत, मी मागितलेली ट्रीटमेंट निर्माता मला देतोय, माझ्या तारखा ऍडजस्ट करतोय. अमृतासाठी मी कशाला बोलू? ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती अमृता पहिली थांबली पाहिजे. आणि ही वृत्ती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठी इंडस्ट्रीत काहीही होऊ शकत नाही, बदल होणार नाही. कोणीही कितीही डोकं फोडलं तरी होणार नाही. जसं तू म्हणालीस 10% जागेंच्या बाबतीत, तेव्हा ए ग्रेड स्वतःला समजणारे सो कॉल्ड त्यांनी 4-4 फ्लॅट घेतलेत आणि शासनाने त्यांना दिलेले त्यावेळेच्या मंत्र्यांनी. अरे पण माझा तळागाळातला कलाकार आहे, त्याला द्या ना, त्याला 10 बाय 10ची तरी खोली द्या रे. नाही होत आहे ते का नाही? आज तुम्ही द्या ना, विरारला द्या, कुठेही द्या. म्हाडा म्हणता तुम्ही, सिडको म्हणता, बांधा ना 300 घरांची एक बिल्डिंग बांधा, द्या ना घर. का नाही देत तुम्ही? फुकट देऊ नका, माझंही म्हणणं ते. कारण फुकट कुठली गोष्ट मिळाली की माणसाला त्याची किंमत नसते. नॉमिनल पैसे घ्या ना. मुळात माझं म्हणणं हे की जे स्वतःला ए ग्रेड समजतात ना, त्यांनी तर या सुविधांचा फायदाच घ्यायचा नाही. तुम्ही ए ग्रेड समजताय का नाही? तसं चार्ज करताय लोकांना. हा, मग नाही घ्यायचा तुम्ही फायदा. पहिली गोष्ट ही, जेव्हा मला एकदा आमच्या नाट्य परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याने फोन केला. मी आता असं गेलो होतो त्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे आणि मी मानधनाचं, वृद्ध कलावंतांच्या पेन्शनचं, आपल्या मानधनाचं ठरवून आलो. ए ग्रेडच्या लोकांना ते 10,000 देणार आहेत, बी ग्रेडच्या लोकांना एवढे, आणि सी ग्रेड. मी म्हटलं थांब आता 1 मिनिट. हा, ग्रेड ठरवणारा तू कोण? तू कोण ग्रेड ठरवणारा? ए ग्रेडचा कलाकार 12 तास काम करतो, बी ग्रेडचा कलाकार 14 तास काम करतो आणि सी ग्रेडचा कलाकार 20 तास काम करतो. पैसे कुणाला पाहिजे जास्त? तुम्हाला नाव मिळालं म्हणून तुम्ही ए ग्रेड समजणार स्वतःला? असं नसतं. ए ग्रेड समजणारे सगळेच अप्रतिम नाही अभिनय करत. ते आपल्याकडे कोकणात म्हणाय माहितीये ना, नशिबान घो खावचो, तसं ते एखाद्याच्या नशिबात असतं. बरोबर आहे. काय झालंय माहितीये ना अमृता, अजून एक गोष्ट की हे सोशल मीडिया आणि जे मी म्हणते त्याच्यामुळे कुणी काही बोलतात, ह्याला ट्रोल करा, त्याला करा. हे करत असताना आपल्यातली काही कलाकार मंडळी सुद्धा, जी ज्यांच्याकडनं अपेक्षा नाही किंवा याच्यापूर्वी होत नव्हतं. मध्यंतरीच्या काळात पवार साहेबांबद्दलही बोललं गेलं होतं. ती केतकी चितळे, म्हणजे मी तर त्या मुलीला ओळखत पण नव्हते, कारण त्याच्या आधी पण त्या मुलीच्या बाबतीत झालं होतं तसं. तेव्हा तर मी ओळखत पण नव्हते त्या मुलीला. राकेश सारंग यांच्या सिरियलमध्ये ती मुलगी काम करत होती आणि तिला काढून टाकण्यात आलं. तर चॅनलकडनं, न्यूज चॅनलकडनं मला फोन आला की तुमचं काय मत आहे? तर जसं मी नेहमी न्याय देण्यासाठी प्रत्येकाबरोबर कोणाचं चूक आहे काय आहे हे बघितल्याशिवाय करून, तर त्यावेळेला मी तिची बाजू घेऊन बोलले होते की निर्मात्यांनी किंवा चॅनलने हे असं करू नये. भले कलाकार चुकीचा वागत असेल त्याला समज द्या, तुम्हाला काढायचंय तुम्ही काढा, पण त्याला 1 महिन्याची नोटीस द्या आणि काढा. याचं कारण असतं अमृता की जेव्हा उद्या माझ्याकडे एखादं काम आलं तर ते काम घेतल्यानंतर ना तो मिळणारा पर डे असतो, त्याच ना सगळी गणितं ठरवली जातात ग, की माझा हा 1 महिन्याचं, मग मी लोन घेऊन याच्यावर घर घेऊ शकते का, किंवा मी गाडी घेऊ शकते का, काही असेल ते. हे एखाद्या चॅनलने किंवा निर्मात्याने पटकन म्हणायचं की उद्यापासून तुला काढून टाकलं तर ते चुकीचं आहे, तर ते करू नका. भले ती चुकली असेल, बसवा. प्रोडक्शनवाला कुणीतरी काहीतरी सांगतो याच्यावर विश्वास ठेवू नका.
कारण प्रत्येक माणूस हा आपली तिथली जागा मजबूत करण्यासाठी काही गोष्टी कलाकारांवर ढकलत असतात किंवा इतर कोणावरही. तर ते करू नका. निर्मात्यांनी आणि चॅनलने त्या माणसाला समोर बसवावं आणि बोलावं. तर मी तिची बाजू घेऊन बोलले होते त्यावेळेला. त्याच्यानंतर कट्टू ती शरद पवार साहेबांबद्दल वाटेल ते बोलली होती. माझं म्हणणं काय, तुम्हाला एखाद्या माणसाविषयी राग असेल काही असेल, पण इतकं आपण कुणाबद्दल बोलतोय, खरं तर कुणाबद्दलच बोलू नये. ते पवार साहेब आहेत म्हणून त्यांच्याबद्दल बोलले म्हणून राग आला किंवा हे झाला हा भाग नाहीये. उद्या तू तळागाळातला म्हणजे कोणी इतर ह्याच्यातल्या माणसांबद्दल बोलले तरी तितकाच राग येईल. कारण तुम्हाला कुणाही बद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे. तर इतकं वाईट बोलू नये. आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की शरद पवार साहेबांची तुला मी माफी मागायला लावेन. खूप झालं होतं त्याच्यावर. त्याच्यानंतर माझ्या कौतुकाचेही फोन आले होते मला, काहींनी मला ट्रोल पण केलं असेल. अर्थात मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. माझं ध्येय मला उत्तम अभिनय करायचंय आणि उत्तम काम करायचंय. त्याच्यामुळे हा काय म्हणाला ती काय म्हणाली नाही. पण म्हणजे मला कलाकारांनाही सांगायचं आणि इतरांनाही की वाईट नका बोलू. एखाद्या माणसाविषयी चांगलं तुम्हाला बोलता आलं नाही तर बोलू नका, पण वाईटही बोलू नका. कारण ही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची संस्कृती नाही आहे. काहीतरी आपल्याला घरातनं संस्कार केलेले असतात चांगले, आणि हे अशा पद्धतीच्या बोलण्यावरनं तुमचे संस्कार दिसतात. मग त्या आई वडिलांनी काय करायचं? मग आई वडील कमी पडतात का? तर नाही. शेवटी एक असतं ना की मूल घरात लहानाचं मोठं होत असताना आई वडील असतात. बाहेर जाऊन काय करतात ते आई वडील कसं प्रत्येक वेळेला मागे फिरत राहतील. तर ते भान ठेवून, आपल्या आई वडिलांचा मान ठेवून, आपल्या आई वडिलांचा विचार करून जे काही कुणाबद्दल बोलायचं असेल तर विचार करून, आणि कुठल्या व्यक्तीबद्दल आपण काय बोलतोय, त्या व्यक्तीबद्दल मुळात आपल्याला किती माहिती आहे किंवा आपल्याला काय अनुभव आलाय त्या व्यक्तीचा, मग तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वाईट बोला. तर त्यावेळेला मी तिच्या विरोधात बोललेले होते. एक तर पहिली गोष्ट मी राष्ट्रवादीची आहे, आणि पवार साहेब म्हणजे मी राष्ट्रवादीची जरी नसते, कुठल्याच पक्षाची नाही. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की राष्ट्रवादी हे आता मला सगळेजण म्हणतात म्हणून कुठलाही कलाकार हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो सगळ्यांचा असतो. त्याच्यामुळे माझा हा पक्ष तो पक्ष असं नाही. कारण सगळे, जसं राजकारणात सुद्धा प्रत्येक जण म्हणतो हा शिवसैनिक तो, पण सगळे मित्र असतात ग. मग आपणच का वाईटपणा घ्यायचा? त्याच्यामुळे कलाकार सगळ्यांचाच आहे. पण शरद पवार ही व्यक्ती लहानपणापासून आयडॉल आहे. एक म्हणजे सॅल्यूटच आहे त्या माणसाला सगळ्याच बाबतीत. जसं आपल्या इंडस्ट्रीतल्या बाबतीत माझा आयडॉल अमिताभ बच्चन आहे. म्हणजे मला आज जर कोणी म्हणालं ना की काय सविताताई आता वयात का, कोणाचं वय झालंय? छे छे, मी आत्ता कुठे 20 कंप्लीट केली आहेत म्हणून सांगते मी. वय कोणाचं झालंय? अमिताभ बच्चन सारखा माणूस आणि पवार साहेबांसारखा माणूस जर 83व्या वर्षी काम करू शकतो तर आम्ही का नाही करू शकत? आपण का नाही करू शकत? आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की मी तरुण आहे, मला काही झालेलं नाही, मी तरुण आहे, मी काम करणार. आणि मी खरंच सांगते अमृता तुला, मी स्वामींकडे, बाप्पाकडे आणि सगळे जे आपले दिग्गज मंडळी आहेत या सगळ्यांकडे प्रार्थना करत असते की शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करायचंय. आणि माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना आणि स्वामींना माझी ही विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत आम्हा कलाकार मंडळींना कामं मिळत राहू दे. मी खरंच अशी इच्छा व्यक्त करते की शेवटच्या क्षणापर्यंत तुला काम मिळू दे. धन्यवाद. माझे काही स्पॉन्सर आहेत, त्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवलेत, त्या मी तुला आता देते. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहे. हे सर्व त्यांच्या फार्मचे प्रोडक्ट आहेत. गूळ, खोबरेल तेल, सगळं कोल्ड प्रेस ऑइल, असं हे जे सगळं आहे, किंवा जे काही स्वीट्स आहेत ना ते सुद्धा त्यांच्या फार्म मधून बनवलेले आहेत आणि सगळे घरी बायका ठेवून केले जातात. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, त्याच्यात काहीही केमिकल्स नाहीये. दे देखील
हे डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन, त्यांचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे. यांचे पण सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कुठलं केमिकल वापरलेलं नाहीये, काही नाही. अतिशय छान आहे. हे त्यांनी तुझ्यासाठी पाठवलंय. देख, हे सिरो कंपनी आहे. हे सिरो कंपनीतर्फे हे प्रोडक्ट आहेत. ह्या एक एक बाटली अमेरिकेमध्ये 3,500 ते 4,000 ह्याची किंमत आहे. परंतु या कंपनीने इथे त्या आणून त्याचे अनालिसिस केले आणि सेम प्रोडक्ट इंडियामध्ये बनवले. तर ह्याची कॉस्ट इथे 300 ते 400 रुपये आहे. ओके. हे सगळे अमेझॉनवर अवेलेबल आहे आणि जवळजवळ 250 ते 300 प्रोडक्ट यांचे अवेलेबल आहेत. खूप वेगवेगळे, चष्म्याची काच साफ करणे, मॉस्किटो रिपेलंट, खूप वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. हे सगळे तू नंतर वाच, त्याच्यावर लिहिलेलं आहे डिटेलमध्ये. आणि त्याची लिंक पण आहे, मी तुला पाठवेन. किंवा आपला प्रोग्राम संपताना येते, तू फाइंड आउट करू शकतील ह्याच्यात कुठले कुठले प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर हे डॉक्टर पल्लवी म्हणून हिने दिलेलं आहे. ती संपूर्ण तुझी स्किन टेस्ट करते, कुठले कुठले आयुर्वेदाचे प्रोडक्ट तुझ्यापुरती ती बनवते आणि त्याने ती फेशियल करते. ओके. तर हे अतिशय सुंदर आहे. मी पण हे स्वतः केले, त्यामुळे मला अनुभव आहे. ओके. आणि ह्या 2 लिपस्टिक्स, ह्या लंडनच्या लिपस्टिक आहेत. हे माझ्यातर्फे मी तुला गिफ्ट दिलंय. थँक्यू. थँक्यू. हे सर्व तू, छोटीशी गिफ्ट आहे, मी तुला बांधून नंतर देते. सगळे स्पॉन्सर आणि सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप छान छान दिले. पण अमृता, एक गिफ्ट राहिले, ते मला तुझ्याकडनं पाहिजे. काय ग? तुझी साडी खूप छान आहे ग. ही साडी कैरवी म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तिचं कैरवी म्हणून ब्रँड आहे. बरं. तर तिच्याकडची साडी आहे. ओके. म्हणजे तिच्या सगळ्याच साड्या डिझायनर असतात. अप्रतिम कलेक्शन आहे. तुला मला नक्की सांग, तुला तिच्याकडे घेऊन जाईन मी. नक्की. फारच छान. कारण प्रत्येक जण मला म्हणते, काय छान साडी घातली होतीस, काय छान साडी घातली. मायबाप रसिक प्रेक्षक, जसं तुम्ही आमच्यावर सगळ्यांवर प्रेम करताय, तसंच या चॅनलवरही भरभरून प्रेम करताच आहात. पण याच्याही पेक्षा जास्त करा, अशी माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला. कारण शेवटी तुम्ही आहात तर आम्ही आहोत. मग तुम्ही असायलाच पाहिजेत आमच्या बरोबर.